तुम्ही एकटे नाही, तर तुम्ही जगातले सर्वात समाधानी आणि आनंदी व्यक्ती आहात. म्हणून ह्या एकटेपणापासून पळू नका, तर त्या एकांताचा आनंद घ्या. मला सांगा, आपल्या हातातलं काम आवरून झाल्यानंतर आपण काय करतो? जेव्हा-जेव्हा आपल्याला रिकामा वेळ मिळतो, तेव्हा-तेव्हा आपण काय करतो? कोणासोबत तरी वेळ घालवण्यासाठी फोनचा वापर करतो. फोनवरती काहीतरी पाहण्यात मग्न होतो. आपण सतत कोणासोबत तरी असतोच. कोणा ना कोणाचा आवाज आपल्या कानावर नेहमी पडत राहतो. लहानपणापासूनच ना आपल्याला कशाच्या तरी सोबतीची सवय जडलेली असते. आपण त्या सवयीच्या इतके स्वाधीन जातो, की काहीच न करता शांत बसणं किंवा एकट्याने काहीतरी करणं किंवा एकटं शांत बसणं आपल्याला कठीण वाटू लागतं. पण आता ह्या सध्याच्या काळामध्ये एकटं राहण्याची खरंच खूप गरज आहे. कारण त्याशिवाय आपण स्वतःला नाही ओळखू शकणार आणि नव्या संधींना देखील. सगळीकडून सतत माहिती घेत असल्यामुळं, सतत इतरांचे सल्ले घेत असल्यामुळं ना, आपण कोण आहोत याचा जरा विसर पडत चाललाय. आपल्याला काय हवंय? याआधी आपण काय करतो, की इतरांना विचारतो. हां, सल्ला घेणं चुकीचं नाहीये. मात्र स्वतःचा विचार नसणं हे चुकीचं आहे ना. एखादी गोष्ट जी आपल्याला आवडत नाहीये किंवा ज्यात आपलं मन रमत नाहीये, ती आवडून घेण्यासाठी देखील आपण काहीच प्रयत्न करत नाही. एखादं न आवडतं काम करताना आपण काहीतरी बघत ते काम करतो किंवा कोणाला तरी फोन लावून ते काम करतो. त्यामुळे त्या कामाला आवडून घेण्यासाठी आपल्याकडे दुसरा पर्यायच उरत नाही. आपल्या वेगवेगळ्या कार्यशाळांमधून ना मला खूप जण विचारतात, की आपल्याला काय आवडतं हे आपण कसं जाणून घ्यायचं? आता मला सांगा मंडळी, आपण एकटे नाही राहिलो, तर आपल्याला आपल्याबद्दल काहीच कळणार नाहीये. कसं कळेल आपल्याला? आपण कोण आहोत? आपले विचार काय आहेत? आपल्याला काय आवडतंय? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला स्वतःसोबत थोडा वेळ घालवला पाहिजे ना? आपण काय करतो? कोण काय करतंय? ते पाहून आपणही त्यांच्यासारख्या सगळ्या गोष्टी करायला लागतो. मग ते आपल्या क्षेत्रातलं असू दे किंवा रोजच्या जीवनातलं असू दे. इतरांसारखं होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. आपले स्वतःचे विचार जणू आपण बाजूलाच सारलेत. आपण स्वतः कोण आहोत हे आपल्याला कळतच नाहीये. आपले विचार ज्यांच्यापासून पळण्यासाठी आपण सतत काही ना काहीतरी करण्यात, ऐकण्यात रमतो. त्या विचारांसोबत आपण कधी बसतच नाही. त्यामुळे आपण स्वतःपासून खूप दूर होत जातो. ऑब्झर्व्ह करा विचारांना. बघा किती गोष्टी दडल्यात आपल्या आत. त्या जाणून घेताना ना आपण स्वतःच्या पुन्हा-पुन्हा प्रेमात पडू. जे कोणीच करत नाही, जे अजिबात ट्रेंडिंग नाही, ते करायला सुरुवात केली, तर नक्कीच आपण क्रिएटिव्हिटीला आपल्या जीवनात आणू शकू. पण त्यासाठी आपल्याला आपल्या रँडम विचारांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. मला असं का वाटतंय? हे केल्यावर काय होईल? हे असंच का आहे? अशा पद्धतीच्या विचारांना ज्यावेळी आपण जाणून घ्यायला लागू ना, त्यावेळेला आपल्यामधली मॅच्युरिटी देखील वाढायला लागेल. तुम्ही कोणत्याही वयात असाल, एकटं राहणं, एकांतात वेळ घालवणं सवयीचं नसेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या आनंदापासून दूर पळताय. अनेक परिस्थितींमधून सावरताना जर आपण एकांतात वेळ घालवला ना, स्वतःच्या विचारांसोबत, तर आपण मानसिकरित्या खूप खंबीर होऊ. आपलं मन आपल्याला काय सांगतंय याकडे आपल्याला लक्ष देता येईल. या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहेत आणि या एकांतात वेळ घालवल्यामुळेच मी घडू शकले. स्वतःला सावरू शकले, स्वतःला ओळखून नवीन मार्ग स्वीकारू शकले. आता कुठेही गेले ना, तरी वेळ कसा जाईल याची चिंता नसते. कोणतं दुःख समोर आलं, तरी स्वतःचा आधार आता स्वतःला बनता येतो आणि जीवनामध्ये इतकं पुरेसं आहे शांत राहण्यासाठी. दैनंदिन प्रेरणा पुस्तकात वाचलं, की तू एकटा आहेस, सर्वांपासून तुटलेला आहेस. एकटेपणापासून पळून जाण्याचा प्रयत्न न करता, त्या जीवघेण्या एकटेपणाकडे थेट धीटपणे पहा. आपल्या अंतहीन आत्मकेंद्रित हालचालीतून बाहेर पडत श्वेतरांचा विचार कर. लक्षात ठेव, एकटेपण आणि एकाकीपण या दोन संपूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. तू एकाकी राहायला शिकलं पाहिजेस.
अहंकाराच्या भ्रमात जगू नकोस. एकाकीपणे उभा राहा. एकाकीपणात प्रचंड ऊर्जा असते. जगापासून दूर राहिलास तरीही जगरहाटीला धरून चाल. एकाकीपणे जगणे आणि त्यातही सर्वांशी जमवून घेणे हे एक दुस्साध्य काम आहे. जे पूर्ण असते ते एकाकी असते. एकाकीपण हे नेहमीच सहज, स्वयंपूर्ण व समृद्ध असते. भ्रमित करणाऱ्या आभासांना जन्म देणाऱ्या लालसेचे स्वरूप समजून घे. वास्तवाचा सन्मान कर. अलिप्त आणि निर्भय बनत आपल्या दोन पायावर उभा राहा. तरल, सावध राहा. मनाचा निर्मलपणा हेच शील आहे. केवळ सुजाण लोकच स्वतःला व इतरांना न दुखावता निरामय एकाकी जीवन जगू शकतात. हे वाचताना जाणवतं की खरंच एकांत किती गरजेचं आहे. आपल्या सकारात्मक, समृद्ध, वैचारिक आणि ध्येयनिष्ठ जगण्यासाठी. सुरुवातीला थोडा त्रास होईल. वेळ शोधावा लागेल. वाईट, निरर्थक सवयी सोडून स्वतःकडे परत यावं लागेल. स्वतःसोबत बसावं लागेल. कितीही त्रास झाला तरीही. अनेक छंद शोधावे लागतील. अनेकरित्या स्वतःला तयार करावं लागेल. आणि हे करताना तुमचं व्यक्तिमत्व किती उजळून निघेल याची तुम्ही आता कल्पना देखील करू शकत नाही. म्हणून हा एकांत खूप गरजेचा आहे आणि तो आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात आणलाच पाहिजे. एकांतामध्ये तुम्ही काय करणार आहात? तुम्ही कशा रीतीने स्वतःवर काम करणार आहात? याबद्दल थोडा विचार करा आणि ते मला देखील कमेंट्समध्ये कळवा. जर तुम्ही खरंच रोज एकांत जगताय आणि त्याचा तुम्हाला फायदा होतोय, तेही मला वाचायला आवडेल. आणि इतरांना सुद्धा त्यातून मोटिवेशन मिळेल. त्यामुळे तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.